मित्रांनो, आपण थोडंसं आज चर्चा करणार आहोत की मांसाहार चांगला का वाईट. चांगला वाईट, पाप पुण्य किंवा अजून काही त्याच्या म्हणजे धार्मिक मान्यता ज्यामध्ये न पडता मी सरळ सरळ हे म्हणेन की एखादी गोष्ट करताना आपण आपल्या सत्सद्विवेक बुद्धीनं ती गोष्ट आपल्यासाठी, दुनियेसाठी नाही म्हणते मी, आपल्यासाठी पहिली फायद्याची आहे का नुकसानीची आहे हे बघतो की नाही. म्हणजे एक जागरूक चेतनेचा, एक जागरूक जो माणूस आहे, एक हुशार जो माणूस आहे किंवा एक सर्वसामान्य माणूस जो आहे, तो कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये करताना ती गोष्ट आपल्यासाठी, स्वतःसाठी फायद्याची आहे का नाही हे तर बघतो, बरोबर. त्याच्यानंतर मग आपली मुलं, आपल्या पुढच्या पिढ्या किंवा समाज वगैरे सगळं आलं की याच्यासाठी चांगलं आहे का नाही हे बघतो, बरोबर. त्या पद्धतीनं जर का बघितलं तर मांसाहार हा चांगला का वाईट याचं लॉजिकली उत्तर हे तुम्हाला मिळेल. थोडं तुम्ही तुमच्या बुद्धीला जोर दिला, थोडं आजच्या इंटरनेटचा वापर हा केला, थोडं सर्च केलं, थोडे काही आकडे आहेत ते जर का बघितले तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. कधी काळी मी सुद्धा जोरदार नॉनव्हेज हे खायचो आणि मला अजिबात त्याचं काही असं हे नव्हतं की माझ्या धर्मामध्ये सांगितलंय शाकाहार किंवा मांसाहार असं नव्हतं काही, किंवा सोमवारी नाही खात किंवा गुरुवारी नाही खात. माझे नातेवाईक माझ्या घरातले तर पाळायचे, मी पाळायचो काही वेळेस, पण तरी काही वेळेस हे खायचो मी. पण नंतर त्यापेक्षा जेव्हा जागत्या बुद्धीनं लॉजिक हे बघितलं मी, फायद्याचं आहे का नुकसानीचं आहे, तेव्हा मला काही गोष्टी या लक्षात आल्या. मग मी त्यावरती काही अभ्यास केला, काही सर्वेज, काही रिसर्च हे वाचले, नेटवरती बघितले, काही व्हिडिओज हे बघितले, काही तज्ज्ञांशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर माझ्या काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या. बरीचशी लोक म्हणतात असं की मांसाहार करणं, माणसानं मांसाहार करणं हे एक निसर्गाचं चक्र आहे. आपण जर का कोंबड्या, बकरी आपण आणि काही जणांनी गाय, म्हशी किंवा जे काय असेल ते मांसाहार जर का माणसानं नाही केला तर पृथ्वीवरती चारा खाणाऱ्या प्राण्यांची संख्या इतकी वाढेल की म्हणे पृथ्वीचा मंगळ ग्रह होईल म्हणे, पृथ्वी सगळी उजाड होईल म्हणे, इतकं सगळं खातील आहे. असा काही जणांचा तर्क असतो. काही जणांचा तर्क असतो की मांसाहार म्हणजे नैसर्गिक आहे, पूर्वी नाही का सगळे खात होते, आदी मानव वगैरे, आत्ता सुद्धा नाही का वाघ वगैरे सगळे शिकार करून खातातच ना. निसर्गामध्ये ताकदवर प्राणी हा छोट्या प्राण्याची शिकार करून खातो. असे वेगवेगळे तर्क काही आपल्या मित्रमंडळींच्याकडून आले. त्याचा थोडासा अभ्यास जर का केला की बघा, पृथ्वीवरती 29% ही जमीन आहे, बरोबर, 71% पाणी आहे, राईट. या 29% जमिनीपैकी जवळपास निम्म्या जमिनीवर शेती होती आणि निम्म्या जमिनीवरती बाकी माणसाचं राहणं, जंगल फिंगल हे सगळं आहे. आता जी शेती होतीये टोटल ज्या जमिनीवर पृथ्वीवरच्या, त्या शेतीबद्दल आपण बोलूयात. टोटल जी शेती या पृथ्वीवरती होत आहे त्याच्यापैकी फक्त 23% शेती ही माणसाच्या पोटाकरता होती, म्हणजे माणसाला खाण्याकरता होती. जे काही सगळं पालेभाज्या, डाळी, कडधान्य, तांदूळ, गहू आणि जे काय असेल अन्य ते सगळं जे आहे ते 23% शेती ही माणसाला उपयुक्त, माणसाला खाण्याकरता होती. मग बाकीची शेती गेली कुठं? तर मित्रांनो, बाकीची 77% शेती, जवळपास 77% शेती ही जनावरांना खाण्याकरता होती. आणि ही जनावरं कुठली आहेत? जंगली जनावरं ही नाही आहेत, ही सगळी ॲनिमल फार्मिंग. माणसानं स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पाळीव केलेली, खाण्याकरता प्राण्यांची केलेली शेती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोंबडी आली, त्याच्यामध्ये शेळी आली, बकऱ्या, डुक्कर आले, गाय, म्हशी आल्या. कारण डेअरी इंडस्ट्री तरी काय, डेअरी इंडस्ट्री सुद्धा हीच आहे ना. आपल्याला दूध हवं असतं, त्या दुधाचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत
ते आपल्याला पाहिजे असतात. मग सगळ्या त्या गाई म्हशी पाळायच्या. तर 77% शेती उत्पन्न हे फक्त पाळीव जनावरांकरता जात असतं आणि 23% फक्त माणसाकरता जात असतं. तर विचार करा तुम्ही, किती मोठा शेतीचा भूभाग. म्हणजे अजूनही बरीचशी जंगलतोड होती, खास करून ब्राझीलच्या भागामध्ये, ती याकरता की तिथं शेती करता यावी. आणि ती शेती कशासाठी? जनावरांना खायला, माणसांना नाही. आणि एक त्यात अजून हे आहे की काही जण म्हणतात की आम्ही तर वाचवलं व्हेज, म्हणजे देशामध्ये अन्नाची कमतरता आहे त्यामुळं आम्ही अन्न वाचवलं. आम्ही हे खाल्लं, काय मांस खाल्लं 1 किलो, अन्न नाही खाल्लं 1 किलो, ते वाचवलं आम्ही म्हणे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 1 किलो अन्न व्हेजिटेरियन, 1 किलो व्हेज अन्न जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्ही 1 किलो व्हेज अन्नच खाता. आणि जेव्हा तुम्ही 1 किलो मांस खाता तेव्हा तुम्ही जवळपास 20 किलो व्हेज अन्न हे खाता. कारण ते 1 किलो मांस तयार व्हायला त्या प्राण्याला जवळपास 20 किलो व्हेज जे अन्न आहे ते त्याला घातलेलं असतं खायला. आता विचार करा की तुम्ही किती मोठं नुकसान या शेतीचं किंवा या पृथ्वीच्या देशाच्या कुपोषणाच्या प्रश्नाचं किंवा धान्याच्या तुटवड्याच्या प्रश्नाचं करत आहात. दुसरा प्रश्न एक येतो, पाण्याची कमतरता आहे. येणारे दिवस हे पाण्यावरनं युद्ध होतील असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाणी जे आहे ते कमी होत आहे, म्हणजे पिण्यालायक जे पाणी आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे. पाण्याची गरज आहे, पाण्याची टंचाई आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही 1 किलो व्हेज अन्न खाता तेव्हा तुम्ही साधारणपणे 5 लिटर पाणी हे वापरता. कारण ते व्हेज जे अन्न आहे, मग ते कडधान्य, डाळी किंवा पालेभाज्या वगैरे जे काय असेल, सरासरी 1 किलो अन्न जेव्हा तुम्ही खाता तेव्हा ते पेरणं, उगवणं, कापणी करणं, तुमच्यापर्यंत येणं, तुमच्या ताटामध्ये शिजवून येणं, तुम्ही ते खाणं, इथपर्यंत 1 किलो अन्नामागे 5 लिटर पाण्याचा उपयोग होतो सरासरी. आणि जेव्हा तुम्ही 1 किलो मांस खाता तेव्हा सरासरी तुम्ही 20 ते 25 लिटर पाण्याचा अपव्यय हा करता. कारण ते मांस बनवायला, ठेवायला, शिजवायला, पकवायला, तुमच्या थाळीपर्यंत यायला साधारणपणे 25 लिटर पाणी हे खर्च होतं. म्हणजे किती पृथ्वीवरच्या तुमच्या देशाच्या संसाधनांचा दुरुपयोग, वेस्ट हा होतोय, हा विचार करा. हे एवढा भूभाग आणि एवढं पाणी आणि एवढी सगळी संसाधनं वापरून, इतक्या सगळ्या प्राण्यांची कत्तल करून आपल्याला मिळतं काय? थोडं आपण प्रोटीनचं बोलू. कारण बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की मांसाहारामुळेच तर खरं प्रोटीन ते मिळतं आपल्याला. तर पहिलं तर मी तुम्हाला सांगतो, मांसाहारापेक्षा जास्तीचं प्रोटीन हे डाळींमध्ये आहे. शेंगदाणा, राजमा, सोयाबीन यामध्ये आहे. त्यामुळं फक्त मांसाहारामुळेच प्रोटीन मिळतं आपल्याला हा गैरसमज आहे. थोडा रिसर्च अजून केला तर मांसाहारामुळं अनेकविध वेगवेगळ्या प्रकारचे रोग जडतात, हेही आपल्याला दिसून येईल. बरं, टोटल आपण जर का आपल्या पृथ्वीच्या, आपल्या देशाच्या तुलनेमध्ये म्हणलं तर 77% भूभाग हा शेतीकरता वापरून, सगळ्यात जास्त पाण्याचा वापर करून, त्यामधनं देशाला प्रोटीन किती मिळतं? 37%. बघा, एवढा मोठा भूभाग, 77%चा, एवढं मोठं पाण्याचा अपव्यय सगळं करून टोटल मिळणाऱ्या प्रोटीनपैकी या जगाला प्रोटीन हे मिळतं किती? 37%. कॅलरी किती मिळती? 18%. हे रिसर्च पेपर्स आहेत, चांगले आहे, आणि ते सुद्धा ऑथेंटिकेट. आणि तेच शाकाहाराच्या बाबतीमध्ये म्हणलं तर फक्त 23% भूभाग हा वापरून, पाण्याचा कमी वापर करून सुद्धा जगाला प्रोटीन जे मिळतं ते किती आहे? 63%. आणि कॅलरी किती शाकाहारमधनं? 82%. मग विचार करा, असा नुकसानीचा सौदा आपल्या देशाला आणि जगाला आणि स्वतःला, आपल्या घराला चालेल का? तर यामधलं नुकसान अजून काय होतंय आपल्या देशाचं, आपल्या जगाचं? कारण आज ही पृथ्वी, ही मानवजात, ही कुटुंब आहे, हे सगळेजण एकमेकांवरती अवलंबून आहेत.
म्हणून तर आपल्या धर्मामध्ये हे विश्वची माझे घर, वसुदैव कुटुंबकम हे सांगितलेलं आहे ना. एवढी मोठी जंगलतोड, एवढ्या मोठ्या संसाधनांचा अपव्यय, हे सगळं करून फार कमी प्रमाणामध्ये प्रोटीन, कॅलरी हे मिळत आहेत. बरं, दुसरं बघितलं तर अजून नुकसान काय होतं तुम्हाला सांगतो. आज क्लायमेट चेंज हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नंबर 1चा प्रश्न आहे. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे अतोनात नुकसान या पृथ्वीचं, या मानवजातीचं होत आहे. याबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच ना. नसेल तर बघा जाऊन की त्यामुळे नुकसान काय काय होत आहे. म्हणजे अशा विनाशाच्या उंबरठ्यावर आपण येऊन थांबलेलो आहोत किंवा त्या दारातनं आतमध्ये जात आहोत की येणाऱ्या काही काळामध्ये मानवजात ही या पृथ्वीवरनं संपून जाईल. जागतिक तापमानवाढ इतकं होत आहे आणि त्यामुळे इतके ऋतू बदल, ग्लेशियर्सचं पागळणं, समुद्राची पातळी वाढणं, समुद्रालगतचा जो भूभाग आहे तो समुद्रामध्ये जाणं, बुडणं हे घडतच आहे. या ऋतुचक्रांमुळं, या तापमानाच्या वाढीमुळं निसर्गाचं, वेगवेगळ्या प्रजातींचं अतोनात नुकसान होत आहे. माणसाचंही कितीतरी नुकसान त्यामध्ये होत आहे जे आपल्याला दिसून येत नाही. हे आज जे जगामध्ये, देशामध्ये वेगवेगळे जे आपत्ती होत आहेत, ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत, त्या बरंच काय काय होत आहे ते तर तुम्हाला माहीत असेलच. या क्लायमेट चेंजला कारण काय आहे? या क्लायमेट चेंजला, ग्लोबल वॉर्मिंगला कारण आहे ग्रीन हाऊस गॅसेस. राईट, बरोबर ना. ग्रीन हाऊस म्हणजे मानवनिर्मित जे सगळं प्रदूषण आहे ते कारणीभूत आहे. आता जगातल्या सर्व तज्ज्ञांचं मत हे आहे की पाळीव प्राणी, पाळीव म्हणजे तुमच्या घरातलं कुत्रं वगैरे नाही म्हणत, ॲनिमल फार्मिंग म्हणजे माणसाच्या खाण्याकरता जे ॲनिमल फार्मिंग होत आहे, मग त्याच्यामध्ये डेअरी इंडस्ट्री आली आणि भारतात तरी फक्त कोंबडी, बकरी यावर भर असतो. गाई म्हशींवरती पण बऱ्यापैकी भर असतो. ते सगळं एक्सपोर्ट होत असतं बऱ्यापैकी. किंवा आपले डेअरी इंडस्ट्रीमध्ये ज्या काही सगळ्या गाई म्हशी आहेत, तुम्ही छानपैकी आनंदानं पिता ना दूध आणि दुधाचे पदार्थ, तूप वगैरे, तुम्ही सगळ्या त्या गायींच्या वासरांच्या त्यांच्या छळवणुकीला जबाबदार आहात तुम्ही. कारण एक तर इतक्या अमानुष पद्धतीनं त्यांचं दूध जे ते काढतात, त्यांना इंजेक्शन्स, त्यांना नको ते दूध तर विषारी आहेच आहे, दूध तर विषारी आहेच. पण दूध देणं बंद केलं की ती गाय कत्तलखान्याला विकतात. त्याशिवाय ते परवडणारच नाही दूध शेतकऱ्याला किंवा त्या इंडस्ट्रीला. तो दुधाचा रेट जो आहे तो परवडणारच नाही. त्यामुळं कत्तलखाना, गाईला कापणं आणि डेअरी इंडस्ट्री हे एकमेकांना पूरक, एकमेकांवरती अवलंबून असे बिझनेस आहेत. त्यामुळं एकीकडे गोरक्षण हे करायचं आणि त्याचं कारण मूळतः काय हे शोधणं सुद्धा हे गरजेचं आहे. आता मित्रांनो, मी आलो होतो मध्येच, मी इकडे आलो जरा, पण ग्रीन हाऊस गॅसेस ह्याच्यामध्ये काय काय येतो? CO2 येतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड, परत मिथेन येतो, वॉटर वेपर येतं, अजून काही वेगवेगळे गॅसेस आहेत ते येतात. पण सगळ्यात मोठं ग्रीन हाऊस गॅसेसला इफेक्ट जो आहे, ग्लोबल वॉर्मिंगला इफेक्ट जो आहे, तो मिथेन आणि CO2चा आहे ना. हा मिथेन आणि CO2 सगळ्यात जास्त कुठनं येतो? थोडा सर्च करा, थोडा अभ्यास करा. हा मिथेन आणि CO2 सगळ्यात जास्त पाळीव प्राण्यांमधनं म्हणजे ॲनिमल फार्मिंग जे त्यामधनं तयार होतो. लक्षात घ्या. तर ॲनिमल फार्मिंग जे आहे ना, हे या ग्रीन हाऊस गॅसेसला भरपूर कारणीभूत आहे. लक्षात घ्या. काही जण तर्क देतात की मोठं जनावर हे छोट्या जनावराला खातं, हा निसर्गाचा नियम आहे, हे निसर्गाचं चक्र आहे. जंगलामध्ये वाघ नाही का हरणाला खातो, बिबट्या नाही का हरणाला खातो. तर यावरती म्हणजे तर्क जर का हाच असेल तर या तर्काला धरून हे सुद्धा उत्तर येतं की आपण त्या जंगलातल्या जीवन पद्धतीच्या प्रमाणे जगत नाही. बिबट्या, वाघ कधी ब्रश करत नाहीत, ते कधी हॉटेलमध्ये जाऊन मिसळ पाव आणि वेगवेगळ्या डिशेस वगैरे खात नाहीत. जंगलातले प्राणी ज्या पद्धतीनं राहतात त्या पद्धतीने 100% जर आपण राहत असू तर हा तर्क जो आहे तो बरोबर आहे. जंगलातले प्राणी कोंबड्या, बकऱ्यांची, शेळ्यांची शेती करून त्यांना पाळून मग त्यांना दुकानामध्ये देऊन त्यांना कापून त्यांना खात नाहीत. जंगलातले प्राणी हे
स्वतःच्या आईच्या व्यतिरिक्त दुसऱ्या प्राण्याचं दूध पित नाहीत, गाई म्हशींची शेती करून त्यांना पाळून त्यांचं दूध काढून ते दूध पित नाहीत किंवा त्या दुधाचे वेगवेगळे पदार्थही बनवत नाहीत. त्यामुळं हा तर्क जो आहे तो चुकीचा आहे. आपण माणसाने आपल्याला जी बुद्धिमत्ता, आपल्याला जी चेतना मिळालेली आहे, त्या चेतनेचा चांगला वापर होऊ शकतो, जो आपण मानवजातीनं बऱ्याचदा केलेला आहे. पण अधिकतर आपण त्याचा गैरवापर हा करत असतो आणि कुठलेही तर्क आपण देत असतो. त्यामुळं ते चुकीचं आहे. आज जगातला नंबर 1चा प्रश्न हा क्लायमेट चेंज आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे. आणि याच्यामध्ये नंबर 1चा सहभाग किंवा काही शास्त्रज्ञांच्या मते नंबर 2चा सहभाग, पण सगळ्यात मोठा सहभाग हा ॲनिमल फार्मिंगचा आहे. जे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी साठवून पाळून लहानाचे मोठे करून माणसं खातात, त्यांचं दूध काढतात, दुधाचे वेगवेगळे पदार्थ जे ते बनवतात, दूध पितात, दूध वापरतात. आणि जेव्हा ती गाय किंवा म्हैस ही बाकड होती, जेव्हा ती दूध देणं बंद करते, तेव्हा त्या गाईला म्हशीला कसायाला किंवा कत्तलखान्यामध्ये विकतात. ही जी सगळी इंडस्ट्री आहे, जगभर ही जबरदस्त इंडस्ट्री आहे, जी गेल्या 70-80 वर्षामध्ये 101 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली आहे. आपल्याला आठवत असेल की पूर्वीच्या काळामध्ये माझ्या लहानपणी दूध दुर्मिळपणे मिळायचं. कुठल्या तरी दुधाच्या केंद्रावरती, जे की शासनाचं असायचं, त्या दुधाच्या केंद्रावरती पहाटेच्या लाईन लागायच्या, रांगाच्या रांगा लागायच्या आणि काचेच्या बाटलीमध्ये मिळायचं दूध. ज्या बाटल्या रोज बदलायला लागायच्या, कमी मिळायचं दूध. त्याच्यानंतर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचे करार आणि क्रांती वगैरे झाल्या आणि दुधाचं प्रमाण हे वाढलं खूप. परंतु एक तर माणसाच्या तब्येतीच्या दृष्टीने, माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने आजचं जे दूध आहे ते कसं हानिकारक आहे, त्यामध्ये कशी भेसळ असते, काय असते, हे तर तुम्ही बघाच. शिवाय जरी चांगलं दूध असलं तरी ते आरोग्यास हितकारक नाही आहे, हे सुद्धा तुम्ही बघा, सर्च करा याबद्दलही. त्याच्या व्यतिरिक्त दूध का रंग लाल है हे जे म्हणतात काही शाकाहारी आंदोलक, हेही बरोबर आहे. कारण त्या गायीवरती अनन्वित अत्याचार हे केले जातात. पहिलं तर तिचा बलात्कार करून तिला गर्भधारण करायला लावतात. त्याच्यानंतर तिचं पिल्लू जेव्हा बाहेर येतं, तिचं वासरू जेव्हा बाहेर येतं, तेव्हा त्या वासराला तिच्या नजरेआड करून लगेच मारून टाकतात. जर का ते मेल असेल तर. फिमेल असेल तर ते दूध देण्याकरता वाढवतात, मेल असेल तर त्याला बाजूला नेऊन मारून टाकतात. त्याच्या आतमधलं मांस आणि हड्डी काढून गुस्सा भरून ते त्या गाईच्या समोर काही दिवस ठेवतात की जेणेकरून त्याला बघून तिचा पाना फुटून तिला दूध येत राहील. त्या गाईला रोज नको ते केमिकल्स, इंजेक्शन्स हे देतात. अमानुष पद्धतीने त्या गाईचं दूध हे काढतात. त्या दुधामधनं मनुष्यजात जे पाहिजे ते मिळवती, व्यापार करती. काही वर्षानंतर गाय जेव्हा दूध देणं बंद करते, गाय म्हणजे मी गायीच्या जातीतले तत्सम जे सगळे प्राणी आहेत ते म्हणत आहे, गाई, म्हैस, जर्सी जे काय असेल ते. गाय जेव्हा दूध देणं बंद करते तेव्हा त्या गाईला मीट इंडस्ट्रीच्या कत्तलखान्याला विकलं जातं. त्या गायीच्या प्रत्येक अंगाचा, प्रत्येक पार्टचा व्यापार केला जातो. त्याशिवाय त्या दुधाचा जो आजचा रेट आहे तो त्या शेतकऱ्याला, त्या मालकाला परवडणार नाही. आणि हे सगळं का चालू आहे? तर हे सगळं यामुळं की माणसांना दूध हवंय. हे सगळं का चालू आहे? माणसांना मांस हवंय. जुलै 2020मध्ये इंटरनेटवरती UNचं म्हणजे युनायटेड नेशन्सचं एक गंभीर असं एक ट्विट आलं होतं, आकड्यांच्या सहित. UNचं ट्विट आलं होतं, ज्यामध्ये दिलं होतं डेअरी इंडस्ट्री आणि जे माणसाला खाण्याकरता प्राण्यांची जी पैदास आणि शेती जी होतीये, ते कार्बन एमिशन, ग्रीन हाऊस गॅसेस, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, जागतिक तापमान वाढ याकरता एक अतिशय महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे. धडधडीत UNचं आलेलं ट्विट काही तास फक्त राहिलं आणि काही तासानंतर फोर्सफुली ते ट्विट डिलीट करण्यात आलं. चौकशी अंती
हे बाहेर आलं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे मोठे मोठे उद्योजक आहेत, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांचं डेअरी इंडस्ट्री आणि मीट इंडस्ट्री यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, त्या लोकांनी फोर्सफुली आंतरराष्ट्रीय स्तरावरती दबाव आणून, वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरती दबाव आणून ते ट्विट डिलीट करायला लावलं, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट समजू नये. परंतु मित्रांनो, आपण एक भारतीय आहोत, आपण सजग चेतनेचे असे माणसं आहोत. आपली सत्सद्विवेक बुद्धी ही जर का जागरूक असेल तर याविषयी आपण स्वतः थोडासा अभ्यास करा. आपण जर का पर्यावरणपूरक काम करणार आहोत, आपल्याला जर का पर्यावरणाबद्दल प्रेम आहे, आपल्याला जर का पर्यावरणामध्ये काम करून मानवजाती करता, आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या करता काहीतरी चांगलं काम करायचं आहे, तर निश्चित आपण पहिलं काम हे करू की आपल्याकडून जर का पर्यावरणामध्ये काही चुकीचं काम होत असेल, कार्बन एमिशन, कार्बनचं उत्सर्जन, क्लायमेट चेंज, जागतिक तापमान वाढ यामध्ये आपल्याकडनं काही कळत नकळत सहभाग होत असेल, तर शक्य तेवढा आपला सहभाग हे कमी करू आपण. हे पहिलं आपलं कर्तव्य असलं पाहिजे. नंतर आपण पर्यावरणासाठी बाहेरचं काम करायला जाऊ, पण पहिलं जे आपल्या हातात आहे, जे शक्य आहे ते करूया आपण. मी हे म्हणत नाही की लगेच तुम्ही उद्यापासून तुमच्या घराचे लाईट बंद करा, तुमच्या गाड्या बंद करा, काही करू नका, काही खाऊ पिऊ नका, जीव द्या. काही जण लोक तर्क हे सुद्धा देतील याच्यामध्ये. मग सर आता आम्ही काय जेवायचं नाही का, आम्ही काय गाडी आमची सोडून देऊ का, चालत चालत आम्ही सगळीकडे फिरू का, आम्ही मोबाईल सुद्धा वापरू नको का, आम्ही घरातले पंखे AC वगैरे बंद करू का. मी सांगतोय काय ते लक्षात ठेवा. तुम्हाला पर्यावरणाविषयक आवड आहे काम करण्याची, मानवजातीला स्वतःच्या येणाऱ्या पिढ्यांना एक चांगला भारत, चांगली पृथ्वी ही द्यायची असेल, चांगलं भविष्य द्यायचं असेल, जर का वाचवायचं असेल, पृथ्वीच्या विनाशाला, मानवजातीच्या विनाशाला जर का रोखायचं असेल, तर निश्चित तुम्ही पर्यावरणावरती आपल्याबरोबर काम करा. आपण एकत्र मिळून करूया काम. पण एक छोटा सहभाग, जे कळत नकळत आपल्याकडनं संस्कृतीमुळे म्हणा किंवा परंपरेमुळे म्हणा, ज्या गोष्टी आपल्याकडनं कळत नकळतपणे होत आहेत, आणि कार्बन एमिशन, जागतिक तापमान वाढ यामध्ये आपल्याकडनं खारीचा वाटा दिल्या जात आहे चुकीच्या पद्धतीनं, जे चूक आहे तर ते तर थांबवणं आपल्या हातात आहे. एवढी तर सत्सद्विवेक बुद्धी आपली जागी आहे. मित्रांनो, माझ्याकडनंही बऱ्याचशा चुका या आत्तापर्यंत झालेल्या आहेत, पण ज्या वेळेत मला तर्क आधारित समजलं, आणि मी निश्चितच भारताचा सुपुत्र या नात्याने, भारतातल्या महापुरुषांच्या दिलेल्या ठेवीच्या, दिलेल्या विचारांच्या नात्याने माझ्या बुद्धीनं मी विचार केला, तर जे जे मला शक्य होतोय त्या गोष्टी मी पाळतो. कमीत कमी माझ्याकडनं चुकीचा सहभाग हा पर्यावरणाच्या विरोधात जाईल, हा पहिला माझा प्रयत्न असेल. नंतर मग मी जाऊन वृक्ष लागवड आणि अन्य काही कामं आहेत ती करीन. हे पहा मित्रांनो, जागतिक तापमान वाढ आणि पृथ्वी जी विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे, त्याकरता मूळ कारण जर का बघितलं तर जनसंख्या आहे, लोकसंख्या आहे. पण कमीत कमी आपल्या हातात जे ते तर आपण करूया. जनसंख्या नियंत्रणामध्ये ठेवायची याकरता संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न चालू आहेत. तरी देखील धार्मिक कारणांमुळं, परंपरावादी, सांस्कृतिक, कुरीती, कुप्रथा या कारणांमुळं, माणसाचा स्वार्थ या कारणांमुळं व अन्य काही कारणांमुळं लोकसंख्या वाढतच आहे. परंतु जर का आपल्याला समजतंय तर आपल्या पद्धतीनं आपण आपल्या जागी जे प्रयत्न करता येतील ते करायला हवेत. माझा सहभाग हा पर्यावरणाचा समतोल ढासळवण्यामध्ये राहणार नाही, हा प्रयत्न मी नक्की करीन. या पृथ्वीवर, या जगामध्ये दरवर्षी 10 बिलियन 10 बिलियन्स प्राण्यांची कत्तल होते. 10 बिलियन्स, ज्यापैकी 97% 97% जनावरं ही कत्तलखान्यांमध्ये, मोठमोठ्या आधुनिक जे कत्तलखाने आहेत त्याच्यामध्ये कापली जातात.
आणि हे सगळं चक्र जे ते फक्त माणसाच्या इच्छेपोटी आहे. माणसाची गरज नाहीये, ही माणसाची इच्छा आहे ही. आणि ही माणसाची आसुरी इच्छा आहे, राक्षसी इच्छा आहे ही. UN सर्वेनुसार इंडस्ट्रियल लाईफस्टॉक जे कत्तलखान्याला पाठवतात, तिथे दरवर्षी जी कत्तल होती ती पृथ्वीवरील अख्ख्या माणसाच्या लोकसंख्येच्या 8 पट आहे. म्हणजे वर्षभरामध्ये माणसाच्या पृथ्वीवरच्या अख्ख्या लोकसंख्येच्या 8 पट जनावरं फक्त जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये कत्तल होतात. इतकी मोठी इंडस्ट्री आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यामधनं कार्बन उत्सर्जन आणि मिथेनचं उत्सर्जन होत असतं की हे मूळतः एक कारण आहे ग्लोबल वॉर्मिंगला. हे आपल्याला सगळ्यांना माहीत हवं. आणि हे सगळं होत आहे का होत आहे तर माणसाच्या स्वादाकरता, माणसाचा स्वाद, माणसाची इच्छा, माणसाची टेस्ट या करता. तर हे चुकीचं आहे ना कुठेतरी. आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मांस कसं विकलं जाईल याकरता प्रयत्न करतायत. जाहिरातीच्या माध्यमातून माणसाला कसं प्रलोभन दाखवून माणसाला अधिकाधिक कस्टमर म्हणजे वेड बनवून फसवून आपलं प्रोडक्ट जे ते घ्यायला लावतात. हे सगळीकडे चालू आहे. एखादा प्राणी जर का मारताना तुम्ही बघितला तर तो प्राणी आपल्याला खाण्याची इच्छा सुद्धा होत नाही. त्याचं मांस आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही, काही खाण्याची इच्छा होत नाही आपल्याला. तर ही कत्तल जी आहे ती डोळ्यासमोर येऊ नये. तुम्ही जर का एखाद्या कारखान्यामध्ये गेलात आणि कत्तल जर का बघितली तर माझी गॅरंटी की तुम्ही कायमचं मांस खाणं सोडून द्याल. काही जण तर चक्कर येऊन पडतील तिथं. परंतु हे सगळं दृष्टीआड सृष्टी या प्रकारे हे सगळं डोळ्याआड ठेवून छानपैकी पॅकेजिंगमध्ये, छानपैकी ॲडव्हर्टाईजनी, फोटोमध्ये चिकन, मटन, वेगवेगळं मांस जे ते तुम्हाला देतात, तुमच्या डिशमध्ये आणतात आणि ते तुम्ही खाता. मित्रांनो, पडद्याच्या मागं काय चालू आहे, कुठल्या गोष्टींना आपण कारणीभूत आहोत, या पृथ्वीच्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या कुठल्या विनाशाला, कुठल्या नुकसानीला आपण कारणीभूत ठरत आहोत याचा विचार करा. प्राणी हत्या होत आहे, त्या बिचाऱ्या प्राण्यांवरती तणान्वित अत्याचार होत आहेत, ही गोष्ट वेगळीच. पण निदान स्वतःच्या फायद्यासाठी तरी या गोष्टीचा विचार करा. माणसाच्या जिभेकरता म्हणून रोज 200 मिलियन प्राण्यांची हत्या होती माणसाच्या जिभेकरता. समुद्री जीव याच्यामध्ये नाही पकडलेले, मी लक्षात घ्या. समुद्री जीव जर का पकडले तर आकडा जवळपास जातो 3 बिलियन रोज. 3 बिलियन रोज. खूप मोठा अत्याचार आहे हा, खूप मोठा फरक आहे हा. माझे काही परिचित लोक म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज या संकल्पना आणि हे प्रॉब्लेम तर आता 70 वर्षामध्ये आलेले आहेत. मनुष्य मांस तर अनादी काळापासून खात आहे. जेव्हा आदिमानव होता, जेव्हा माणसाला सभ्यता सुद्धा नव्हती, तेव्हापासून माणूस मांस खात आहे. मग आत्ता खाल्लं तर चुकलं काय? काही नाही चुकलं मित्रांनो, काही नाही. पूर्वी जसा माणूस राहत होता, पूर्वी ज्या पद्धतीनं मांस खात होता त्या पद्धतीनं आत्ताही मांस खा, मग चालेल. माणूस जेव्हा जंगलामध्ये राहत होता तेव्हा विचार करा, माणसाला शिकार करून खाणं हे सोपं होतं का जे व्हेजिटेबल्स आहेत, जी फळं आहेत, झाडांची पानं आहेत, ते खाणं सोपं होतं? कंदमुळं खाणं सोपं होतं का पाळणारं हरिण मारून खाणं हे सोपं होतं? एका अभ्यासाअंती हे लक्षात आलेलं आहे की जंगलात माणूस जेव्हा राहत होता तेव्हा त्याचा प्रमुख आहार हा व्हेज होता. कधीतरी बहुत कष्टानंतर एखादं जनावर जेव्हा मारलं जाई त्यावेळेमध्ये ते जनावरही खायचे, परंतु प्रमुख आणि सोपा आहार हा व्हेजच होता. आणि आत्ता जर तुम्हाला त्या पद्धतीचा दाखला देऊन, त्या पद्धतीचं तर्क देऊन मांस जर का खायचं असेल तर तुम्ही सुद्धा आदिमानवासारखे राहा, जंगलामध्ये जाऊन शिकार करून खावा, मग प्रॉब्लेम नाही काही. पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुम्हाला मिळालेल्या टेक्नॉलॉजीचा अमर्याद उपयोग हा प्राण्यांना साठवून प्राण्यांची शेती करण्याकरता करतात, त्या प्राण्यांवरती अत्याचार करण्याकरता करतात आणि मग ते खातात. तुम्ही कुठे जंगलात जाऊन खात नाही आहात. आणि या सगळ्या या माणसाच्या आसुरी बुद्धीमुळं, या प्रक्रियेमुळं खूप मोठा परिणाम हा क्लायमेट चेंज, जागतिक तापमान वाढ या गोष्टींवरती होत आहे. नंबर 1चा परिणाम होत आहे. आणि त्यामुळं अख्खी पृथ्वी, अख्खी मानवजात, तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्या, तुमची आमची मुलं ही विनाशाच्या उंबरठ्यावर आहेत. तर मग आता ह्याच्यामध्ये आपण काम करणं आवश्यक आहे का नाही? जर का आपण यामध्ये काम करत आहोत, पर्यावरण या विषयाला घेऊन आपण जर का 1620 एकरचं फॉरेस्ट हे डेव्हलपला घेतलेलं आहे पर्यावरण पूरक असं, तर पहिलं काम माझं हे राहील की माझ्याकडनं निसर्गाच्या हानीमध्ये सहभाग नाही होणार.
व्यक्तिगत जीवनामध्ये मी काय करत आहे, तुम्ही काय करत आहात, हे तुम्ही आणि तुमचं अंतर्मन, तुमचा देव हे तुम्हाला माहिती. पण निदान संस्था म्हणून संस्कृती सेवा ट्रस्ट याकडून मी प्राणी हत्या होऊ देणार नाही, करणार नाही, हा माझा आग्रह राहील. मांसाहार हा शरीराला चांगला आहे हा सुद्धा भ्रम, हा सुद्धा प्रोपोगंडा ज्या इंडस्ट्रीज ज्या मोठ्या मोठ्या आहेत, ज्यांना याच्यामध्ये फायदा मिळत आहे, त्या लोकांनी पसरवलेला आहे. हा मध्यंतरी मी इंटरनेटवरती वाचलं होतं आणि काही लोकांचं म्हणणं सुद्धा ऐकलं होतं की कत्तलखान्यांमध्ये जे प्राणी आहेत आणि जे हजारो नाही लाखो कोट्यावधी प्राणी रोजचे कापले जातात, त्यांच्याबद्दल मानवी दृष्टिकोन बाळगा, ह्युमॅनिटी ही त्यांच्याबद्दल पाळा. काही जण म्हणतात की कत्तलखान्यामध्ये जे आम्ही रोज लाखो जनावरं मारत आहोत त्यांना वेदना नाही होऊ, त्यामुळं आम्ही कामुक या पद्धतीनं त्यांना मारतो की त्यांना त्रास नाही होऊ. हे म्हणजे मला कपाळावरती हात मारून घेण्यासारखं वाटलं की खून तर करणार मी, मारणार तर आहे, फक्त मारताना तुला त्रास नाही होऊ ही काळजी घेईल मी. पण मी ही काळजी नाही घेणार की तुझं मांसच मी नाही खाणार की तू मरू नये याकरता. मी तुला पाळून तुझी शेती नाही करणार की जेणेकरून माझ्या पिढ्यांवरती, जगावरती, जागतिक तापमानवाढीवरती जो परिणाम होत आहे तो नाही होणार. मी हा प्रयत्न नाही करणार. माझ्या जिभेचे चोचले हे पुरवायचे आहेत म्हणून मी त्याकरता वेगळ्या क्लुप्त्या, वेगळ्या टॅक्टिक्स या काढणार मी. अशा पद्धतीचं हे वक्तव्य आहे मित्रांनो. जगातल्या मोठ्या शास्त्रज्ञांचं हे मत आहे की मानव जातीला या पृथ्वीवरती जर का शांततेनं, आनंदानं, समृद्धीनं जगायचं असेल तर माणसाला आज त्याच्या खाण्याच्या सवयी बदलाव्या लागतील. काही जण आधुनिक लोक होमोसेपियन्सचा दाखला हा देतात की पूर्वी मनुष्य जेव्हा म्हणजे मानव उत्क्रांतीमध्ये होमोसेपियन्सचा तर्क जो आहे की ज्यामुळे माणसाला मांस खाऊन फायदा हा झाला आणि माणसाची उत्क्रांतीमध्ये मदत ही झाली, माणसाच्या शरीराची, बुद्धीची प्रगती ही झाली, हा तर्क काही जण देतात. मी म्हणतो लाखो वर्षा अगोदर हे झालंही असेल, तर्कही असेल, पण तेव्हा काळाची ती गरज होती. आजची काळाची गरज काय ती बघा ना. आजची काळाची गरज ही आहे की तुमच्या मांस खाण्याच्या पद्धतीमुळं जग, मानवजात ही विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. तर मग आजही तुम्ही पूर्वीचा तर्क देऊन काम करत राहणार का? आणि ते सुद्धा तर्क देणार पूर्वीचा, काम करणार आत्ताच्या पद्धतीनं नाही चालणार ना, चुकीचं आहे. काही जण तर्क मला हसवा देतात की सर, जर का प्राण्यांमध्ये जीव आहे म्हणून त्यांना मारायचं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर आपण खाणारे जे झाडं किंवा झुडपं जी काय आहे किंवा व्हेज आहे त्यामध्ये सुद्धा तर जीव आहेच. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त जीव असण्याला महत्व नाहीये, महत्व आहे चेतना असण्याला. पहिली गोष्ट मी तुम्हाला सायंटिफिकली बोलतो. सर्वप्रथम माणसामध्ये नर्वस सिस्टीम आहे, ब्रेन आहे. झाडाझुडपांमध्ये नर्वस सिस्टीम किंवा ब्रेन हे नाहीये. माणसामध्ये सेन्सरी न्यूरॉन्स आहेत, ब्रेन आहे. झाडांमध्ये व्हेजिटेरियनमध्ये सेन्सरी न्यूरॉन्स नाही आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, झाडांना वेदना होत नाहीत, कुठल्याही जनावराला, प्राण्यांना वेदना होतात. पहिली गोष्ट तर ही. दुसरी गोष्ट ही, फक्त जिवंत असणे याला महत्व नाही, चेतना असण्याला महत्व आहे, लक्षात ठेवा. झाडांमध्ये चेतना अत्यल्प असती किंवा नसती, ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर मिनिमम, कमीत कमी ही हत्या करावी तुम्हाला लागतेच. एक गोष्ट लक्षात घ्या अजून, मी तुम्हाला चेतनेचं उदाहरण जे ते देतो. एखादा पेशंट, एखादी व्यक्ती जर का कोमामध्ये असेल तर आपण त्या व्यक्तीची देखभाल ही करत असतो, सेवा शुश्रूषा ही करत असतो, सगळे त्याला उपचार हे देत असतो. याकरता देत असतो की आज ना उद्या तो माणूस चेतन होईल, तो माणूस जागा होईल, त्या माणसाची चेतना पूर्ववत होईल जी आत्ता झोपलेली आहे, संपलेली आहे. आपल्याला जर का डॉक्टर हे बोलले किंवा आपल्याला हे माहीत झालं की तो मनुष्य पुढे जाऊन चेतनावस्थेत येणार नाहीये, कोमामध्येच तो राहणार आहे, तर कदाचित त्या माणसाला व्हेंटिलेटरवर किंवा अन्य काही उपकरणांवर फक्त जिवंत ठेवण्याचं काम नाही करणार कोणी. महत्व हे चेतना असण्याला आहे, जिवंत असण्याला नाही. एखादा जिवंत माणूस, त्याची चेतना विकृत जर का झाली,
एखादं जनावर कुत्रं जर का पिसाळलं आणि त्या सगळ्यांना चावत असेल तर आपण काय करतो? त्या कुत्र्याला मारतो. मनुष्याची चेतना जर का विकृत ही झालेली असेल तर आयदर त्याला वेड्यांच्या इस्पितळामध्ये ठेवतात, नाहीतर काय करतात हा विचार करा. त्यामुळं झाडांमध्ये अत्यल्प चेतना आहे, त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम, ब्रेन हे नाहीये. जनावरांमध्ये ते आहे, ते लक्षात असू द्या. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की झाडांना मारणे आणि प्राण्यांना मारणे एकच आहे, तर मित्रांनो, झाडांमध्ये जीव आहे, प्राण्यांमध्ये जीव आहे, मग माणसांमध्ये जीव आहे. मग माणसांना मारून खाणार का? नाही ना. माणसांना का नाही खात आपण? कारण माणसांमध्ये चेतना अत्युच्च दर्जाची आहे, उच्च दर्जाची आहे. प्राण्यांमध्ये माणसापेक्षा खालच्या दर्जाची चेतना आहे आणि झाडांमध्ये ती नाहीच आहे किंवा अत्यल्प आहे. त्यामुळे झाड लक्षात घ्या. काही जण म्हणतात की झाड किंवा पानं, फुलं यांच्यामध्ये सुद्धा चेतना असती. सूर्यप्रकाशाकडे ते झुकतात, जिकडं सूर्यप्रकाश असेल त्या दिशेनं ते वाढतात. तर मित्रांनो, ही चेतना नाही आहे, हे जडत्वाचं लक्षण आहे, ही मजबुरी आहे. लक्षात घ्या. एखाद्या माणसाला दारूचा वास आला किंवा कुठला तरी एखादा वास आला तर इंद्रियाच्या मागं जसं धावतो तो, ही त्याची मजबुरी आहे, हे त्याचं जडत्व आहे. तसं झाडांचं सुद्धा हे जडत्व आहे. चेतना म्हणजे काय हे लक्षात घ्या नीट. चेतना म्हणजे निवडण्याची क्षमता. तुम्ही तुमच्या शरीराच्या इंद्रियांच्या मागे न धावता चांगलं वाईट काय हे निवडण्याची क्षमता म्हणजे चेतना. फुलांचे उमलणे आणि सूर्यप्रकाशाकडे झाडांच्या पानांनी फांद्यांनी वाढणे म्हणजे चेतना नाही, हे पण लक्षात घ्या. चेतना म्हणजे वेदनेचा अनुभव करता येणे. चेतना म्हणजे वेदना नको, मला मुक्ती हवी आहे, मला प्रगतीकडे जायचंय याची इच्छा होणे. माझ्यातले जे काय जडत्वाचे गुण आहेत, दुर्गुण आहेत, त्यांना सोडून चांगल्या मार्गाकडे जाणे, हे चेतना आहे. लक्षात असू द्या.